आणि खतरनाक ताकद, सर्व प्रकारची भाषा बोलणं. काय बोलणार? सर्व प्रकारची कुळाची भाषा बोलणं. मग आता काय झालं माहिती आहे का, ते ज्या गादीवरती जातील ते त्याचंच नाव घ्या ना, मी मच्छिंद्रनाथ आहे. काय बोलणार? काय बोलणार? मी मच्छिंद्रनाथ आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. गोरक्षनाथ ज्यांच्या ज्यांच्या गादीवर गेले तेच. पण त्यांना एवढे 15 वर्ष ते भटकले, पण त्यांना एवढं कळलंच नाही की ती ताकद कुठली आहे, काय आहे. पण त्यांनी ज्यावेळेस माझा व्हिडिओ बघितला की हे बोलतात ही भाषा, पण आपलं काय इथं काय लागन का, न्याय निवाडा होईल का, हे सर्व गोष्टी त्यांनी बघितले. काय बघितले? हे सर्व गोष्टी त्यांनी बघितले की इथं आपलं काय न्याय निवाडा होईल का. आता इथं न्याय निवाडा होईल का म्हणून मग ते ज्यावेळेस आले, त्यावेळेस आल्यानंतर बघितलं काय, अरे बापरे, तुम्ही इथं काय म्हणलं बाबा, बसा म्हणलं. त्यांना पाणी बिनी दिलं ठेवून बाजूला काय. तर मग त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांना आसन वगैरे दिलं, बसायला बोलणं झालं. बोलणं झाल्यानंतर मग मी सांगितलं की अहो म्हणलं नाथ वगैरे कुठले नाही आहेत, ही कुळाची दिव्य ताकद आहेत. काय आहे? हा, कुळाची तुमची जी कुळाची दिव्य ताकद आहेत म्हणलं, असं असं आहे. मग त्या क्षणी ती ताकद धमकुनी प्रकट झाली. काय झाली? प्रकट झाली. मग ती ताकद म्हणली, वार पठ्या म्हणला, ओळखलं मी तुला. काय म्हणलं? तू मला ओळखलं म्हणला. काय? आणि मी पण तुला ओळखलं म्हणला. तुझी भक्ती वगैरे बघून मी प्रसन्न झालो. आता मी बघितली त्यावेळेस त्यांची ताकद, एवढी खतरनाक ताकद की त्याच्यासारखी ताकद नाही, त्याच्या पुढं कुणीच नाही. आत्ताच्या घडीला सुद्धा कुणी नाही. पण सर्वात महत्त्वाचं काय आहे की माहिती आहे का, इथं एका गुरुचं कर्तव्य काय असतं. तर त्यांच्या कुठले काही दिव्य ताकद होते किंवा त्यांना ते खाणं नव्हतं दिलं, म्हणून काय केलं माहिती का, त्यांचं जे निवत पाणी जे वगैरे होतं ते देऊन काही गोष्टी शांत करून टाकले. काय केलं, आणि हे जर आता हे गुरुचं कर्तव्य इथं हे पण असतं, जर ती कुळाची दिव्य ताकद आहे, आता एखाद्या शिष्याला द्यायचे तर त्याच्या हिताचं हे पण बघायचं असतं की बाबा आज हे समजा ह्या दिव्य ताकदीला आज ह्याला प्रकट करून दिलं, समजा ह्याचं दिव्य ताकदचं हे विधान करून दिलं. काय करून दिलं? ह्याचं विधान करून दिलं, तर मग काय ह्याचं पुढचं पोरगा चालवणार आहे का, तर पुढच्या पिढीला झेपणार नाही. हे सुद्धा गुरुने बघायचं असतं. काय बघायचं असतं? ह्याचं ते गुरुचं ओरिजिनल गुरुचं कर्तव्य, ते जी ताकद देते. तुम्हाला असं वाटतं की हा माझं हे काम करून स्वार्थपोटी, माझं ते काम करून फलानं काम करून कुणी तुम्हाला झाडव चढवण. पण खरा गुरु कोण माहिती आहे का, आपल्याप्रती चांगला विचार करतो ना, आपल्याला कुठली हानी होऊ देत नाही. काय होऊ देत नाही? हा, हानी होऊ देत नाही. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं विषय म्हणजे काय, विषय म्हणजे की आता काय माहिती का, मग त्याची ताकद बोलायला लागली की माझं सगळं जे ओरिजिनल माझं खानदान सर्व विधान कर आणि त्याला माझ्या तपसाधनाला बसव. आता तो प्रपंचिक आणि काम केल्याशिवाय पोट भरतं का?